प्रेक्षकांना आज आपण बघणार आहोत ठरलं तर मग मालिकेच्या 6 जुलैच्या भागामध्ये अर्जुन जेव्हा चैतन्याच्या मोबाईलवरती बघतो तो कदम हे बघ त्या सोनलच्या काकाचं नाटक करणार आता तो लगेच चैतन्याला सांगतो, हे बघ तू ना आता काय करते, समोरचे 2 माणसं उभे आहेत ना त्यांच्याशी भांडण करायचं नाटक कर. तो म्हणतो, अरे असं कसं काय भांडण करा, अरे तुला सांगितलं ना तेवढं कर. आणि मग शेवटी काय गुरुनी सांगितलं मग शिष्याला करावंच लागणार आहे ना. म्हणून चैतन्य माणसांच्याकडे बघतोय आणि लगेच भांडण करायला सुरुवात करतोय प्रेक्षकांनो, कारण त्यालाही थोडंसं आता अवघडलेलं झालंच वाटतंच आहे, कसं काय भांडण करायचं अचानक. आणि तो त्या माणसाला जोरात धक्का मारतो आणि लगेच म्हणतो, का रे तुम्हाला धक्का का मारला. आणि तो, अरे मी कशाला धक्का मारू, तूच धक्का मारला मला. आणि असं म्हणून चैतन्य लगेच त्या हवालदारांना आवाज देतोय. आणि ते दोघंही हवालदार तिथे येताना, अरे काय गोंधळ लावलाय तुमचा वाला. त्यावर चैतन्य म्हणतो, अरे यांनी मला जोरात धक्का मारला विनाकारण. आणि अर्जुन तोपर्यंत कदमच्या घरापर्यंत पोहोचून त्याचा दरवाजा वाजून मध्ये शिरलाय पण आहे. आणि आणि तो अर्जुन लगेच त्याला म्हणतो, तू कोणाच्या सांगण्यावर केलं आणि माझ्या बायकोला का म्हणून फसवलं, तू खरंच खरा काका होता का रे, त्याचा खोटं बोलतो. आणि इकडे जेलमध्ये सायलीला दाखवलेलं प्रेक्षकांना, कारण तिला जेव्हा ते अटक होते ना तिला थोडं थोडं आता आठवतं आहे, कारण तिला खूपच शॉक बसला ह्या गोष्टीचा. आणि तिच्या जो पोस्कोचा गुन्हा दाखल झाला आहे ना ते तिला आठवलं आणि तिला खूपच अस्वस्थ वाटायला लागतंय. आणि मीडियावाले तिला बरेचसे प्रश्न करतात असं म्हणून तिचे शुद्ध हरपल्यासारखं होतं आहे. आणि तितक्यात लगेच ते एक हवालदारी नसेल ते त्या सायली तुला काय झालं असं म्हणून ती दार उघडून मध्ये प्रवेश करते प्रेक्षकांना. आणि इकडे ते लगेच कल्पनाताईने प्रतिमा आत्या जे साखळं घातलं असं ना गणपती बाप्पांना, तर तिथं पाणी वगैरे टाकत असता. आणि त्या प्रार्थनाच करत असं आमच्या सायलीला लवकर बाहेर येऊ द्या असं म्हणून. पण तितक्यात जे पाणी टाकत असेल तो लोटा खाली पडतो. आणि कल्पनाताई तर खूपच घाबरून जातात. त्या म्हणतात माझ्या सायलीवरचं काही संकट आलं नसेल ना. पण अश्विन म्हणतो, हे बघ मामा तसं काही नसतं, तू काही निगेटिव्ह विचार करू नको बरं का. तरी शेवटी आईचं म्हणणे ना मंडळी ते लगेच कल्पनाताई म्हणतात, देवा माझ्या सायलीचं रक्षण कर बरं का. अस्मिता म्हणते अगर ती एकटी असेल ती कशी राहत असेल बरं का तिथं. सर्वजण देवी मातेजवळ प्रार्थना करायला लागतात प्रेक्षकांनो. आणि इकडं अजून अर्जुन त्या कदमला मारतोच आहे आणि त्याला म्हणतो, सांग तू कोणाच्या सांगण्यावर केलं. पण तो सांगत असतो, मी कोणाच्या सांगणार, तुमच्या सायली मॅडमच्या सांगण्यावरून केलं. मला पैसे मिळाले नाही म्हणून मी आता पोलिसांमध्ये कंप्लेंट केली, कारण तीच मुलींची तस्करी करत होती असं तो सांगत असतो. तो अर्जुन त्याला म्हणतो, हे बघ माझी बायको तसं करू शकत नाही. आणि तो म्हणतो, माझ्याजवळ आता पुरावे ह्या गोष्टी, तुम्हाला वाटतंय ना सुभेदार की तुमची बायको तसं करू नाही शकत. आणि जे ते त्यांनी डुप्लिकेट फोटो वगैरे तयार केले ते अर्जुनला तो दाखवतो. अर्जुन म्हणतो, अरे हे काही एवढं विशेष नाही रे, हे तर इझी कोणी करू शकतं, तू सांग मला अगोदर याच्या मागं कोण आहे. पण तो काही कबलत नाही. अर्जुन त्याच्या दाराला बाहेरून कडी लावून निघून जातोय. आणि चैतन्य त्याला बघतोय अर्जुनला जाताना, लगेच म्हणतो, अरे माझं पॉकेट हरवलं वाटतं. आणि मग सर्वजण शोधाशोध करतात आणि तितकं चैतन्यालाच त्याचं पॉकेट पण सापडतं बरं का मंडळी. आणि तो म्हणतो, ठीक आहे सापडलं माझं पॉकेट, मी चाललो आता. आणि ते माणसे म्हणतात, अरे काय हे बघा याने मुद्दामून केलं बरं का. आणि तो तिकडं कदम ओरडत असतो ना, म्हणलं की दोघंही हवालदार पळत जात आहे आणि दरवाजाची कडी उघडतं. आणि अरे तुला कोणी मध्ये बंद केलं. तेव्हा तो सांगतो, अरे अर्जुन सुभेदार इथं आलोत. अरे असं कसं काय, आम्ही बाहेर असताना तो कसं काय येईल रे, जा आता आतमध्ये असं म्हणून त्याला ते हटकवताय. आणि तो लगेच सचिनला फोन लावतोय कदम आणि सांगत असतो, हे बघा अर्जुन सुभेदार इथं आलेला होता आणि त्याला ते डुप्लिकेट फोटो वगैरे ते दिले बरं का. आणि इकडे अर्जुन ते फोटो चैतन्याला दाखवत असतो, अरे हे तर सर्व फेक फोटो आहे. अरे हो ते फेक आहे, पण त्यांनी एवढं ओरिजिनल सर्व केले नव्हते, त्यांनी पूर्ण प्लॅन केलेलं आहे सायलीला फसवायचा. तोपर्यंत लगेच जेलमधून असा अर्जुनच्या मोबाईलवर फोन येतो आणि ते सांगत असतात की सुभेदार तुम्ही लवकर या बरं का, कारण तुमच्या बायकोची तब्येत खराब झालेली आहे. आणि त्यावर अर्जुन म्हणतो, मी येतोच बरं का मॅडम लगेच. प्रिया नागराजला त्याच्या मोबाईलवर फोन करते, म्हणजे सचिन राकेश सर्व तिथे एकाच ठिकाणी जमलेले मंडळी. आणि ती सांगत असते, काय झालं मला व्यवस्थित सांगा, त्या कदमने काहीतरी गडबड तर केली नाही. त्यावर सचिन म्हणतो, अगं काहीच नाही, अर्जुन तिथं गेला होता पण जो आपण प्लॅन केला होता ते पूर्ण सक्सेसफुल झालेला आहे, कारण त्याला काहीच मिळालं नाही. जे आपण फोटो तयार केले होते ना ते फोटो त्यांनी त्या अर्जुनला दिले. त्यावर लगेच नागराजला असताना तर आज आपण अटकलो असतो, कारण फोटोंचं तुम्ही जे केलं होतं ना ते रूमचं वगैरे सायलीच्या नावावरच्या खोलीचं, तर तेच एक बरोबर झालं, कारण त्याच्यानंतरच एवढा प्लॅन आपला पुढं चालला गेला आणि म्हणूनच सायली ज्याच्यामध्ये अटकली. त्यावर नागराजला राकेश म्हणत असतो, तिची लायकी नसताना सुद्धा तिला एवढी प्रॉपर्टी मिळाली बरं का. आणि त्यावर लगेच प्रिया म्हणत असते, अरे ते हे बघ अजून पुढं आपल्याला भरपूर काही करायचं, छोट्या छोट्या गोष्टींनी एवढं नाराज व्हायचं नसतं रे. आणि इकडं अर्जुन सायलीला भेटायला आलेला आहे जेलमध्ये. आणि सायलीला बघून त्याला खरंच खूप वाईट वाटतं, अक्षरशः त्याचे डोळे भरून येतात प्रेक्षकांना. तो डॉक्टरांना विचारत असतो, मॅडम आता सायली कशी हो. त्यावर ते म्हणतात, काही नाही, ते थोडंसं अशक्तपणा जाणवत होता त्यांना, पण आता त्या बऱ्या आहेत, कारण त्यांची BP लो झाली होती. त्यावर हे ऐकून अर्जुनला खरंच खूप वाईट वाटतं. आणि वाईट वाटण्यासारखंच आहे मंडळी, कारण बायको अशा परिस्थितीमध्ये असल्यानंतर कुठल्याच नवऱ्याचं बाहेर चित लागणार नाही हो.
आणि त्याचशिवाय ती जेलमध्ये आहे आणि ती रिक्वेस्ट करत असतो अर्जुन की मला माझ्या बायकोशी थोडंसं बोलू द्या. त्यावर डॉक्टर म्हणत असं हे बघ जेलर मॅडम थोडंसं बोलू द्या, कारण शेवटी नवरा बायको येते आणि तिला बरं त्याच्याशी तिच्या नवऱ्याशी बोलल्यानंतर थोडंसं बरं पण वाटेल असं म्हणून अर्जुन तर आतमध्ये जातोय आणि अक्षरशः तिला बघून त्याला खूप रडू येतोय प्रेक्षकांना. सायलीला सुद्धा अर्जुनकडे बघून खूप वाईट वाटते, पण ती स्वतःला खूप सावरते बरं का मंडळी, कारण तिला माहिती आहे अर्जुन तिच्या बिगर राहू शकत नाही. आणि अर्जुन तिला म्हणाल बायको खरंच मी इतका हताश झालो ना गं, मी काहीच करू शकत नाही असं वाटते. मी काय करू तुझ्यासाठी, कारण मला असं वाटतं तुम्ही कधी तुला बाहेर काढाल, कारण मला बिलकुल सुद्धा मला चित नाही लागत आहे का तुझ्या बिगर. त्यावरच सायली त्याला म्हणत असते तुम्ही नका हो टेन्शन करू, हे पण दिवस जातील निघून, मी आहे ना तुमच्या पाठीशी. त्यावरती लगेच म्हणत तुम्हाला काही माहिती पडलं का कोणी केलं. तो म्हणत असतो की अजून तर काही माहिती पडलं नाही, पण जो सोनलचा काका जो होता ना तो तिचा काका नव्हता बरं का, तो असाच जो एक फेक होता असं म्हणून ते सांगते. म्हणते काय अरे हो, आणि त्या सोनलवरनं अत्याचार पण झाला म्हणून तो अटकली आहे. आणि इकडे सुभेदारांच्या घरी सर्वजण टेन्शनमध्येच बसले. तितक्याच कुसुमताई मधुभाऊंना फोन करून सांगत असता की मधुभाऊ निकम आले होते आणि ते आपलं रजिस्टर वगैरे होतं ना मुलींचं ते घेऊन गेले, बरेचसे कागदपत्रे घेऊन गेले, पण मला काही समजतच नव्हतं. तितक्यात लगेच गौरीना पुन्हा सायलीच्या आठवणीमध्ये रडायला लागते. ती म्हणते की मला सायली ताईलाच भेटायचं आहे, तिला बघायचं आहे असं म्हणून. पण तरीसुद्धा मधुभाऊ सांगत असता कुसुमला हे बघ कुसुम तिला ना व्यवस्थित समजव बरं का, मला माहिती आहे का ती गौरी तिच्या बिगर नाही राहू शकणार, पण मग आता इलाज नाही गं त्या गोष्टीला. आणि इकडं पुन्हा सर्वजण टेन्शनमध्येच बसलेले आणि कुसुमताई म्हणत असतात की मधुभाऊ तुम्ही तुमच्या तब्येतीची काळजी घ्या. आणि मधुभाऊ तिला सांगताय की तू पण व्यवस्थित राहा आणि सर्वांना सांभाळून घे बरं का, लवकरच आपली साऊ वापस येईल गं. आणि सर्वजण अक्षरशः त्यांच्या डोळ्यात अश्रू राहणारच आहे, कारण मेन म्हणजे सायली अशा परिस्थितीमध्ये जेलमध्ये गेली ना की ते कल्पनाही कोणी करू शकत नाही मंडळी. आणि प्रतिमा आत्या वगैरे सर्व म्हणत असतात अश्विनला की अरे फोन तरी लाव, अजून कसा अर्जुन आला नाही, बराच वेळ झाला. त्यावर लगेच प्रतिमा आत्यांना प्रतापराव म्हणत असता अगं हो तो येईलच, पण मग आता जरी आपण तिला भेटायला जायचं म्हटलं ना कल्पना, पण नाही जाऊ शकणार गं, कारण ती आता काही पोलीस स्टेशनमध्ये नाही, ती जेलमध्ये घेतले गं. त्या दिवशीचं चैतन्य तुला बोलला नाही का गं. आणि पुढील भागामध्ये सायली जेव्हा तिला अस्वस्थ वाटतं हे सर्वांना माहिती पडल्यानंतर सायलीला भेटायला जेलमध्ये पूर्ण आजी पूर्ण म्हणजे सुभेदार कुटुंबच आलेलं आहे प्रेक्षकांना. आणि तिथं त्यांना समोर प्रियासुद्धा दिसते, पण प्रियाला ते खडसावून सांगताय की तुझी लायकीच होती असं म्हणून. आणि ते सर्वजण एकत्र येऊन प्रियाला एक धडा शिकवत आहे जसा की आम्ही सर्व एक आहे, तू आमचं काही करू शकणार नाही. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा.